आकाश पाळण्यात बसताना शॉक लागून 9 वर्षाच्या मुलाचा मृत्यू झालाय। पुण्याच्या कात्रज परिसरातली ही घटना आहे। कात्रज कोंढवा रस्त्यावर फॉरेन सिटी एक्झिबिशन नावानं फन फेअर भरवण्यात आले। त्यावेळी आकाश पाळण्यात बसताना गणेश पवार या 9 वर्षाच्या मुलाचा लोखंडी जाळीला स्पर्श झाला। या जाळीमध्ये विद्युत प्रवाह उतरला असल्यानं गणेश पवार शॉक लागून जमिनीवर कोसळला। त्याला बेशुद्धावस्थेत हॉस्पिटलमध्ये दाखल केलं, मात्र त्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता। या प्रकरणी भारतीय विद्यापीठ पोलीस स्टेशनमध्ये फनफेअरचे आयोजक तसंच आकाश पाळण्याच्या मालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय। थेट जाऊयात आमचे प्रतिनिधी अरुण मेहत्रे यांच्याकडे। अरुण, अशा पद्धतीच्या दुर्घटना अनेक ठिकाणी घडत असतात, पण योग्य ती काळजी घेतली जात नाही हे प्रत्येक वेळेस समोर येतंय। आपण पुन्हा एकदा संपर्क साधण्याचा प्रयत्न करूयात। अरुण, माझा आवाज येत असेल तर तुमच्याकडनं माहिती अपेक्षित आहे। योग्य ती काळजी या ठिकाणी घेतली नव्हती का, त्यामुळे ही दुर्घटना घडली? पुण्यातनं ही अत्यंत धक्कादायक घटना आहे। कात्रज परिसरात ही दुर्घटना घडली। आकाश पाळण्यात बसताना लोखंडी जाळीचा शॉक लागून 9 वर्षाच्या मुलाचा मृत्यू झालाय। आता या प्रकरणी फनफेअरच्या आयोजकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। पुन्हा जाऊयात आमचे प्रतिनिधी अरुण मेहत्रे यांच्याकडे। अरुण, योग्य ती काळजी न घेतल्यामुळे इथे ही दुर्घटना घडली? अगदी खरं आहे। म्हणजे मानवी चूक ज्याला निश्चितपणे म्हणता येईल। अनेक ठिकाणी अशा पद्धतीचे अपघात होत असतात। मग अम्युजमेंट पार्क असू द्यात, मनोरंजन पार्क असू द्यात, त्या ठिकाणी असलेले आकाश पाळणे किंवा वेगवेगळ्या प्रकारची खेळणी जी विद्युत किंवा विजेच्या प्रवाहावरती चालत असतात। अशा वेळी विजेचा प्रवाह कुठल्याच प्रकारे उपकरणांमध्ये किंवा खेळण्यांमध्ये उतरू नये याची खबरदारी ही आयोजकांनी आणि तिथल्या तंत्रज्ञांनी घेणं आवश्यक असतं। मात्र ती घेतली गेली नाही, म्हणून असे अपघात घडतात। पुण्यातली घटना असतात किंवा इतर कुठल्याही ठिकाणी अशा प्रकारची खबरदारी घेतली जाणं हे अत्यंत आवश्यक आहे। त्याचप्रमाणे नागरिकांनी किंवा पालकांनी त्यांच्या मुलांना अशा ठिकाणी नेत असताना देखील त्याची त्यांना पूर्णपणे काळजीपूर्वक किंवा सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून विचार करणं आवश्यक आहे। धन्यवाद अरुण, संपूर्ण माहितीसाठी।